नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे। सर्वांना शुभ सकाळ। आता सकाळी आर्यनच्या टिफिनची गडबड। आता इकडे मी पीठ मळून घेत होते आणि त्याच्याच टिफिनसाठी आज मी बटाट्याची भाजी बनवणार होते। आता इकडे पीठ तर मळून झालं माझं आणि त्याच्या आधी कुकरला मी बटाटे पण लावून घेतले होते आणि सोलूनही ठेवले होते। आता इकडे सकाळची गडबड असते त्यामुळे मग झटपट असं आता ह्याची रेसिपी बरेचदा शेअर केली त्यामुळे आता काही शेअर करत नाही। मुलांना खूप जास्त आवडतात ह्या भाज्या त्यामुळे रिपीटेड बनवत असते मी। आणि ह्याच टिफिनला चपाती भाजी मुलांना दोघांनाही खूप जास्त आवडते त्यामुळे मग असं वेगळं काही मी बनवत नाही, चपाती भाजी देते कारण की लेट होतं मुलांना माझ्या घरी येण्यासाठी आणि चपाती भाजी बेस्ट राहते, भूक लागत नाही त्यामुळे पोटभर अशी चपाती भाजी खातात दोघेही। तर इकडे कांदा कट करून घेतला, जिरे मोहरी आणि कढीपत्ता आणि कांदा ह्याच गोष्टी मी त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत। तेलामध्ये सिंपल बनते आणि झटपट आणि मुलांना खूप जास्त आवडते। केचप बरोबर तर खूपच जास्त आवडते मुलांना, खूप आवडीने खातात मुलं। तर आता इकडे तेच मी पटकन बनवायचे माझं काम चालू होतं आणि कांदा परतल्याच्या नंतरून लगेच मग त्यामध्ये थोडीशी हळद, आता हिरवी मिरची थोडीशी कट करून टाकली होती मी कांद्याबरोबर आणि त्यामुळे मग लाल मिरची वगैरे मी काय टाकत नाही, फक्त मला थोडीशी हळद ॲड करायची असते आणि मीठ। आता कोथिंबीर इकडे कट करून ठेवली आणि लगेच बटाटे आणि कोथिंबीर पण त्यामध्ये ॲड करून घेत होते। एकदम फास्ट काम चालू होतं सकाळचं आणि तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करायची नसते तेव्हा मग माझ्या हिशोबाने मी पटपट असं आवरून घेत असते। आणि इकडे बघू शकता लगेच चपाती बनवायला घेतली। आता आर्यनसाठी 2 चपाती बनवणार होते आणि अथर्वसाठी नंतरून। आता अथर्व थोडासा लेटच जाणार होता कारण की मला भाजी आणण्यासाठी पण जायचं होतं त्यामुळे त्याला घेऊन जाणार होते मी भाजी आणायला, त्यामुळे मग तो थोडासा लेट जाणार होता। आर्यनसाठीच 2 चपाती ते मी बनवून घेत होते पटकन। त्याचं असतं की तो जाईपर्यंत त्याच्या मग आज चपाती झाले की मम्मी मग इकडे ये, मम्मी मला सोडायला चल, असे काही चालू असतं त्यामुळे मग त्याच्यापुरतेच मी आता इथे चपाती बनवून घेत होते। म्हणलं तो गेल्याच्या नंतर मग बाकीच्या पण करून घेणार होते लगेच। तर आता तीच गडबड थोडीशी चपाती बनवण्याची चालू होती सकाळची आणि त्याच्या टिफिनची आणि मध्ये तोही येतो, हेल्प करत असतो। आता जास्त काही लेट झालं नव्हतं, आवरतं त्याचं जाण्यापर्यंत माझं सगळं काय आणि गडबड पण नसते, पण थोडंसं मी फास्ट व्हिडिओ करते, खूप मोठा होतो व्हिडिओ त्यामुळे। आता इथे आला होता टिफिन घेऊन आणि त्याचं नेहमीसारखं फॉईल पेपर काढून देणार, टिफिन क्लीन करून देणार, त्याला टायमिंग असतो बराचसा, तोही माझ्याबरोबरच उठतो त्यामुळे त्याच्याकडे तेवढा टायमिंग असतो त्यामुळे तो हेल्प करत असतो। आता इथे मी ठेवून दिलं आणि आता लगेच इकडे त्याचा टिफिनही पॅक करायला घेत होते मी आणि त्याला गरम चपाती आवडते दोघांनाही, अथर्व आर्यनला, त्यामुळे मग ह्या टिफिनमध्ये गरम राहतं त्यामुळे मग मी गरम असं भरत असते। आता इकडे भाजी तयार झाली होती चपाती होईपर्यंत कारण की बटाटे उकडलेले असतात ना त्यामुळे भाजी होण्यासाठी जास्त काही वेळ जात नाही, त्यामुळे भाजी लगेच झाली आणि ती मी टिफिनमध्ये पण भरून घेतली। आत्ता इथे त्याचा टिफिन तर पॅक करून झाला माझा आणि त्याच्यानंतरून त्याच्याबरोबर काय मी गेले नाही आज त्याला सोडायला, म्हटलं तू जा कारण की मला थोडीशी गडबड होती आणि त्यामुळे, कारण की अथर्वलाही जायचं होतं त्यामुळे मला भाजी लवकर घेऊन यायचं होतं। आता बरेचदा मी शेअर केले तुमच्याबरोबर की सकाळच्या भाज्या भेटतात शेतकऱ्याकडनं, एकदम फ्रेश भाज्या असतात त्यामुळे मी जाऊन आणते। आमच्या इथेही भाज्या भेटतात पण लांब थोडंसं जाऊन मी घेऊन येते जेणेकरून भाज्या खूप ताज्या आणि फ्रेश असतात। इथे आर्यन गेला बघू शकता आणि त्याच्यानंतरून मी देवासाठी मला फुलं काढून घरामध्ये ठेवायची होती। तर बघू शकता पारिजाताचा किती छान सडा पडतो माझ्या दारामध्ये, अंगणामध्ये आणि खरं सांगते सकाळी उठल्याच्या नंतरून आहे ना दरवाजा किचनचा उघडला की घरात फुलं येतात, उंबऱ्यावरती फुलं असतात आणि ते पाहून खरंच इतका आनंद होतो ना मला खूप आवडतात पारिजाताची फुलं आणि माझी इच्छा होती की माझ्या दारामध्ये पारिजाताचं झाड असायला पाहिजे आणि मी ते आणून लावलं आहे आणि खरंच खूप छान वाटतं मला सकाळी उठल्याच्या नंतरून ते पाहायला आणि एखादी इच्छा आपल्या मनामध्ये असते ती पूर्ण झाल्यावरती जो आनंद होतो ना ते रोज मी अनुभवते। इकडे सुंदर अशी झाडांना फुलं आली होती, गुलाबाच्या झाडाला फुलं आली होती, जास्वंदीला तर 12 महिने फुलं असतात आणि खूप छान वाटतं सकाळची। आता ह्याही झाडाला फुलं पांढरी यायला लागल्यात आणि खूप मस्त वाटत होतं आणि झाडांवरती तेजी बघू शकता पावसामुळे आहे, इतके छान टवटवीत झाडं दिसत होते ना, तर खूप छान वाटतं। किचनमधनं पण मला
पारिजाताचं झाड झाडांचे फुलांचा सुगंध येतो, झाडं दिसतात. मी नेहमी बाहेर पाहत असते खिडकीतून, कारण की मला ते पाहायला खूप जास्त आवडतं फुलं. तर असं काय आहे, एखादी आवड आपण जर मनामध्ये ठेवली आणि जर आपली इच्छा असेल ना तर ती पूर्ण होते. मलाही इथं आल्यापासून वाटायचं, आमच्या सोसायटीमध्ये एक झाड होतं आणि तिथून मी देवासाठी फुलं आणायची आणि मलाही वाटायचं माझ्या दारामध्ये असं झाड असावं. आणि ते मी आणून लावलं आणि इतकं पटकन ते ग्रो झालं ना, खूप छान. आणि लगेच फुलं आली. आणि माझ्या पारिजाताला आहे ना फुलं पण आहे ना वर्षातून 2-3च महिने असे असतील की फुलं नसतील, नाहीतर फुलं असतात. खूप छान वाटतं मला. आता मी ते कट करणार आहे थोडंसं झाड, कारण की पावसाळ्यामध्ये ना खूप जास्त फुलं येतात आणि कंटिन्यू पाऊस जर असेल ना तर त्याचा स्मेल खूप खराब येतो पाण्यामध्ये भिजून. त्यामुळे त्याचं मी कटिंग करणार आहे, जेणेकरून ज्या पूर्ण नाही करणार आहे, पण जे वरती गेले ते कट करणार आहे, जेणेकरून ते व्यवस्थित असं थोडंसं राहील आणि फुलं जास्त असे खराब नाही होणार. किंवा त्याचं दाखवेल मी तुम्हाला पुढे की कसं होतं पाऊस आल्याच्या नंतरून, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आता मी भाजी तर घेऊन आले, त्याच्यानंतरून इकडे चहा पण ठेवला होता. आणि पण चहा सकाळी दूध भेटलं नव्हतं, त्यामुळे मग येते मी आल्याच्या नंतरून येताना दूध पॅकेट आणलं. आता दूध आमचं बंद झालं आहे रतिबाचं, आम्हाला पॅकेटचं दूध आणून मला चहा घ्यायला लागतो. मला बिलकुल आवडत नाही तसं, पण आता करणार काय, दूध जे रतिबाचं दूध आहे त्यांची म्हैस आटली आणि त्यामुळे मग आम्हाला काय दूध भेटत नाही आहे. तर त्यामुळे मग आता 2-3 महिने असंच ॲडजस्ट करायला लागेल. इथे चहा घेतला निवांत. आणि हे कासव माझ्याकडे ते आहे ना, तर ह्या काचेचं आहे ते, आणि त्याला मी फिल्टरचं पाणी असतं ना ते टाकत असते. बोरच्या पाण्यामुळे माझे नळ वगैरे खूप जास्त खराब होतात. टॅप जे आहेत ना माझे किचनचे, बाथरूमचे खूप जास्त खराब होतात, कारण की त्यांना पाणी खारं पाणी असतं. बकेट वगैरे कशातही तुम्ही भरून ठेवा ते खराब होतात, त्याचे डाग पडतात. आणि हेही खराब होईल म्हणून मी इथं फिल्टरचं पाणी कासवाला टाकत असते खाली आणि त्याच्यावरती कासव ठेवत असते. मस्त अशी माझी सुंदर अशी पूजा झाली, बघू शकता. आल्याच्या नंतरून मी पूजा केली, कारण की पूजेला वेळ लागतो, त्यामुळे अथर्वला मी गेल्याच्या नंतरून पूजेला बसले होते. तरी ते पूजा तर झाली माझी. आणि त्याच्यानंतरून जे मेन काम आहे ते भाजीचं, आज माझं 2-3 तास ह्याच्यामध्ये जाणार आहे, कारण की मग 8-10 दिवस तरी मला टेन्शन राहत नाही भाज्यांचं. त्यामुळे मग आता इथं कामाला लागले. आज तसंही लवकर काम झालं होतं, त्यामुळे एवढं काय वाटत नव्हतं. आणि भाजीपाला खरंच खूप महाग झाला आहे आता सध्याला, पण ठीक आहे. आता पावसामुळे उन्हाळ्यामुळे जे पण आहे ते होणारच थोडंफार इकडे तिकडे. आणि स्वस्त झालं आपण म्हणतो का, स्वस्त झालं तर महाग झालं, पण तेव्हा पण म्हणायला नाही पाहिजे. पण भाज्या खूप जास्त फ्रेश भेटतात, त्यामुळे मी सगळ्या भाज्या एक एक घेऊन आले होते. इकडे कांदे घेऊन आले होते, टॅमॅटो. आता मला हे 8-10 दिवस आरामशीर 10-12 दिवस जातं आणि छान राहतात भाज्या. सगळ्यात महत्त्वाचं, खराब होत नाहीत लवकर. त्यामुळे बटाटे, कांदे, टॅमॅटो सगळ्या जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या सगळ्या घेऊन आले होते मी, जे मला लागतात, ज्या आवडतात मुलांना त्याच. आणि इथं तेच काम करत होते, पटकन काढून घेत होते, जेणेकरून मला पालेभाज्या पण साफ करायच्या होत्या, पण ते मी नंतरून करणार होते. आज फ्रीज पण डीप क्लीन करायचं होता आणि हे भाज्या पण साफ करायच्या होत्या. आणि सगळीच कामं माझी अशी एकत्र चालू होती सकाळची. तर असतं, आपण जर ठरवलं तर कुठलीही कामं करू शकतो. तसंच माझंही आहे, जर एखादी गोष्ट मनावरती घेतली तर मी करत असते. आता काल केलं नव्हतं मी, काल पण बरंचसं काम होतं, त्यामुळे फ्रीजचं साफसफाई आजच करणार होते. आणि इथे भाज्या वगैरे नीट करून ठेवल्या आणि जे फळभाज्या आहेत त्या मी साईडला करून ठेवत होते आणि जे पालेभाज्या आहेत ते नंतर साफ करणार होते. आता भेंडी, गवार, कारली, हे सगळ्या गोष्टी, वांगी, हे सगळ्या गोष्टी आणले होते, फळं वगैरे ते सगळं काढून घेत होते यातलं व्यवस्थित. आणि धुवून वगैरे मी ठेवत नाही, जेव्हा मला लागणार आहे तेव्हा मी धुते, कारण की धुतल्याच्या नंतर ते खराब होतात लवकर. त्यामुळे असं काही मी करत नाही, ठेवून देते. आणि जसं जेव्हा मला ते वापरायचे तेव्हा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत असते आणि त्याच्यानंतरूनच ते वापरण्यात घेत असते. टॅमॅटो वगैरे जे पण गोष्टी आहेत, आता टॅमॅटो वगैरे क्लीन केलं त्याला काय होत नाही तसं प्रॉब्लेम, पण बाकीच्या जे भाज्या आहेत त्यांना जर धुवून जर ठेवलं फ्रीजमध्ये तर लवकर खराब होतात. त्यामुळे मग मी धुवत नाही. आणि मी जिथून भाज्या आणते ते डायरेक्ट शेतकऱ्याकडनं पोत्यामध्येच असतात त्या भाज्या, ॲज इट इज, बिलकुल पाणी वगैरे मारलेलं काही नसतं भाज्यांना.
त्यामुळे मग मी तसंच ठेवून देते. बघू शकता लिंबू पण घेऊन आले होते भरपूर सारे, आता स्वस्त झाल्यात लिंबू. आणि बाकीचे आता कांदा, टमॅटो, बटाटे ह्या गोष्टी मला जास्त लागतात. कांद्याचा खूप जास्त वापर होतो, टमॅटोचाही. टमॅटो थोडेसे महाग झाले, 40 रुपये किलो झाले टमॅटो सध्या रेट थोडासा. बाकी भाज्यांचं ठीक आहे, एवढे काही महाग नाही आहेत, फक्त टमॅटोचे रेट वाढल्यात त्यामुळे वाटतं. आणि पालेभाज्यांचे आता पाऊस चालू झाल्यावरती आणखीन कमी होतील रेट. तर आता इकडे सगळे भाज्या सॉर्ट करून घेत होते, डब्यामध्ये ठेवून देणार होते त्यामुळे. आणि बाकीच्या जे निवडायच्या भाज्या आहेत ते मी पिशवीमध्येच ठेवणार होते, की मला जसा टाईम भेटेल तसं मग निवडून मी डब्यामध्ये ट्रान्सफर करणार होते. आता जे इथे मी स्टँड लावते ना कांद्याचं, तर तिथे ते जे टरफाले वगैरे पडले होते तेच मी इथे साफ केलं आणि परत ते लावून दिली ट्रॉली तिथे. त्याच्यानंतरून इकडे फ्रीज घेतला साफ करायला. आता फ्रीज मी साफ करत असते वरच्यावर, त्यामुळे बिलकुल खराब होत नाही आणि स्वच्छ असतो माझा फ्रीज. असं काही मी घाण होऊन देत नाही, मला आवडत नाही स्वतःलाच त्यामुळे. पण लाईट जाते आमच्या इथं खूप जास्त आणि ते काय होतं, पाणी ड्रेन होतं ना, त्यामुळे मग थोडाफार खालच्या साईडला खराब होतं. आणि माझं भाजी ठेवायचं जे असतं ना ते खराब झालेलं आहे, त्यामुळे मी डबे वापरते. माझ्याकडे ते डबे आहेत 1-1 किलोचे, तर त्याच्यामध्येच मी भाज्या ठेवून देत असते. लगेच इकडे मी धुवायला घेतलं हे सगळं काही. आता चॉकलेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी ठेवलेल्या आहेत फ्रीजमध्ये, दुसरं काय नाही. रवा वगैरे ठेवते, चिंच, रवा, तर जे खराब नाही होणार. किंवा मसाले वगैरे, चाट मसाला असो, फूड कलर जे असतात ते फ्रीजमध्ये ठेवत असते. जास्त मी काही मसाले पण फ्रीजमध्ये नाही ठेवत, पण हे कधी तर रिअरली लागणारे असतात तेच ठेवत असते. आता इकडे मी स्वच्छ असे धुवून घेत होते सगळं हे साफ करून. आता म्हटलं भाज्या जोपर्यंत मी सगळे टिफिन त्या डब्यामध्ये भरते तोपर्यंत हे माझे सगळे सुकतील. त्यामुळे मग मी फ्रीज पहिला साफ करायला घेतला आणि त्याची भांडी पण सगळी स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यामुळे मग ते काय होतं की जे भाज्या साफ करूस तर हे पण सुकलं जातं आणि गडबड होत नाही. त्यामुळे मग फ्रीज पहिला मोकळा केला होता आणि भाज्या तशाच ठेवल्या होत्या आणि लगेच हे पण धुण्यासाठी मी घेतलं होतं. बाकीचं कांदा, टमॅटो, बटाटे हे सगळं साईडला करून ठेवलं होतं. आता इथे माझे हे पण धुवून झालं. आणि ते काम करत असताना फ्रेश वांगी होती, त्यामुळे इथं वांग्याचं भरीत खाऊशी वाटलं मला, म्हणून मी तिथे भाजण्यासाठी ठेवून दिले गॅसवरती. म्हणलं आता हे सेट होईपर्यंत ते पण होऊन जाईल. आणि बघू शकता अशा पद्धतीने मी डब्यांमध्ये सगळ्या भाज्या, ज्या पण फळभाज्या आहेत त्या ठेवून दिल्या. आणि जे साफ करायच्या, जसं गवार आहे, भेंडी आहे, ह्या ज्या गोष्टी लागणार आहेत ते नाही डब्यामध्ये बसत, त्या मी पॅकेटमध्येच ठेवून दिल्या. आणि इकडे माझं फ्रीजचं काम कंप्लीट झालं. त्याच्यानंतरून हे सगळं जे झाला होता पसारा, कचरा, तो सगळा मी साफ करून घेतला. आणि ते झाल्याच्या नंतरून लगेच भरीत पण बनवून घेतलं होतं जेवण. आणि आता खरंच भूक खूप जास्त लागली होती मला, कारण की सकाळपासून फक्त चहा घेतला होता आणि बराचसा वेळ माझा कामामध्ये गेला होता. जेवणामध्ये बघू शकता वांग्याचं भरीत आणि बटाट्याची भाजी. इथे आम्ही दोघांनी मस्त असं जेवण केलं. आणि त्याच्यानंतरून भांडी पण लगेच इकडे क्लीन करून घेतली. आता खूप मोठा व्हिडिओ होतो म्हणून डिटेलमध्ये भांडी कधी मीच दाखवत नाही. आणि भांडी क्लीन करत असतानाच इकडे पाऊस चालू झाला आहे, ते दाखवते मी तुम्हाला. त्याच्यानंतरून भाज्या पण इकडे मी साफ करायला घेतले. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका छान अशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय.